असणाऱ्या प्रत्येकाने मॉक इंटरव्ह्यू नावाचा प्रकार ऐकला असेल आणि जे सिव्हिल सर्व्हिस करतायत त्यांनी पण ऐकलंच असेल, कारण मॉक इंटरव्ह्यू खूप काही मोठा प्रश्न नाही. बट जेव्हा विषय येतो इंटरव्ह्यू देण्याचा, काल आमचा झाला त्याच्यामुळे एक्सपिरियन्स म्हणून बोलते, नाही तर माणसात उगीच काहीतरी बडबड करू राहिली. बट नो, ॲक्च्युली सगळ्यांना एक्सपिरियन्स नसतो आणि सगळ्यांना सगळं काही पण माहिती नसतं की आपल्याला जाऊन काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, कसं बसायचं आहे, काय प्रेझेंट करायचं आहे. सो आम्हाला काय काय घडलं किंवा काय एक्सपिरियन्स आला तो थोडक्यात सांगते. मॉक इंटरव्ह्यू ठेवला संडेला आणि मस्तपैकी वेल ड्रेस्ड होऊन या, फॉर्मल घालून या विशेषतः, असं कॉलेजमधून सांगण्यात आलं. ठीक आहे, रिझ्युमे बनवला रिझ्युमे. पण रिझ्युमे बनवतात कसा हा तर माहिती पाहिजे ना, की फक्त पर्टिक्युलर साईट होती, तिने हा डेटा मागितला, ChatGPT केला आणि घेतला रिझ्युमे बनवून. बट त्यांना काही होणार आहे का? नाही, कारण की याच्या आधी रिझ्युमे बनवलेला नाही, याच्या आधी इंटरव्ह्यू फेस केलेला नाही आणि ही फर्स्ट टाईम होती की ज्याने रियालिटी चेक जो आपण म्हणतो ना तो भेटला. सो फर्स्ट सगळे वेल प्रिपेअर्ड, वेल ड्रेस्ड होऊन कॉलेज कॅम्पसमध्ये हातामध्ये 2 प्रिंट रिझ्युमेच्या, आणि त्यानंतर वेळ येते तिथं इंटरव्ह्यूवर समोर जायचे. 2 राऊंड ठेवले, एक टेक्निकल, एक HR. तर टेक्निकलला जाऊन सगळ्यांनी ChatGPT करून रिझ्यूम बनवलेला. तर त्याच्यामध्ये सगळ्यांचे प्रोजेक्ट एकदम हाय लेवल, IoT बेस्ड, सॉफ्टवेअर बेस्ड, ML, हे खूप काही. आणि त्या खूप काहीमध्ये त्याचं नॉलेज 0. आणि त्या 0 नॉलेजच्या बेसिसवरती तिथे गेलो ना, सगळ्यात गोष्ट म्हणजे पॅनिक. कारण सगळे इतके घाबरलेले, कधी फेस नाही गेलेले ह्या गोष्टीकडे. आणि म्हणजे एवढं काही डेंजरस सीन नाही आहे हा, बट हे तरी पण कोणी फेस नव्हतं केलेलं म्हणून सगळे फर्स्ट इंटरव्ह्यू म्हणून घाबरलेले होते. आणि इंटरव्ह्यूवर पण काही खूप मोठ्या कंपनीतले किंवा काही नव्हते, काही कॉलेज स्टाफ होता, तर काही पासआउट स्टुडंट्स होते की जे इथून पासआउट होऊन चांगल्या ठिकाणी जॉब करत आहेत. सो त्या टायमिंगला आम्ही सगळे गेलो, इंटरव्ह्यू दिला. प्रत्येक इंटरव्ह्यूअरचा पहिला क्वेश्चन एकच, टेल मी अबाउट युअरसेल्फ. आता माझे जेवढे फ्रेंड्स होते किंवा मी असो इंटरव्ह्यू दिली, सगळ्यात पहिला क्वेश्चन एकच होता, टेल मी अबाउट युअरसेल्फ. आता ज्यांना ॲटलिस्ट बोलता येत होतं किंवा आता मी कशी तर बडबड करते, त्यांनी थोडीफार जाऊन बडबड केली, त्यांना ते काही नाही बोलले की ठीक आहे, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा किंवा मग तुमची व्हॉकॅबलरी आहे ती इम्प्रूव्ह करा किंवा मग टेक्निकल नॉलेज जो आहे तो थोडा लॅक ऑफ नॉलेज आहे ते नॉलेज इम्प्रूव्ह करा वगैरे वगैरे वगैरे. आणि रिझ्युमे पाहिला, असा एक नाही निघाला ज्याच्या रिझ्युममध्ये कोणताच फॉल्ट नाही. कारण सगळ्यांचे रिझ्युमे असेच होते ना, 4 पेजेसचे रिझ्युमे, 3 पेजेसचे रिझ्युमे, 2 पेजेसचे रिझ्युमे. आणि सो लिटरली माझा रिझ्युमे सांगते अर्ध्या पेजचा, पर्सनल डिटेल्स, इंटर्नशिप डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स, बस. याच्यावरती मी काही नाही टाकलेलं, ना प्रोजेक्ट टाकलेले, ना सर्टिफिकेट टाकलेले, ना स्किल्स टाकलेल्या. सो इंटरव्ह्यूअर म्हणे असं कसं रिझ्यूम बनवलं आहे? म्हटलं सॉरी सर, बट एक क्वेश्चन विचारू का? म्हणे विचार. म्हटलं सर मग चांगला रिझ्यूम कसा हवा, म्हणजे पॉईंट कोणते असायला हवे? सो त्याने ना मला असं नोट डाऊन करून दिलं की पर्सनल डिटेल नावाचा प्रकार, तुमच्या पर्सनल डिटेलची काही घेणं नाही, प्रोफेशनल डिटेल हवी. सो ठीक आहे, प्रोफेशनल डिटेल टाका. ठीक आहे, एज्युकेशन कुठं झालं आहे, 10th, डिप्लोमा अँड देन डिग्री. ठीक आहे, मग ते टाकलं. ओके सर. अँड देन इंटर्नशिप कुठं केली आहे किंवा चालू आहे, मग इंटर्नशिप टाकली. ठीक आहे, सर्टिफिकेशन कोणते कोणते केले आणि प्रोफेशनल आहे का, कम्प्लीट झाले का काही नाही, त्यांची जी डिटेल आहे ती सगळी तिथे टाका. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स पण जे रिअल टाईम केलेले आहेत ते, उगीच काहीतरी टाकून दिलं आहे आणि मग इंटरव्ह्यूवर तुम्हाला क्वेश्चन विचारतो आहे का, ठीक आहे हा प्रोजेक्ट केला आहे, त्यातला हा पार्ट कसा डेव्हलप केला, तर त्यावेळेला तो विचार करून उपयोग नसतो. सो टाकतानाच असा टाका की तुम्ही बनवलेला रिझ्यूमे तुम्हालाच फसवणार नाही किंवा तुम्हालाच असे क्वेश्चन विचारले जाणार नाही की त्याचा आन्सर तुमच्याकडेच नाही. म्हणजे जे तुम्हाला परफेक्टली येत आहे ना ते टाका, आणि जर येत नसेल तर त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे सर. अँड देन स्किल्स, कारण ते पण ते इम्पॉर्टंट आहे ना, ज्या जॉब रोलसाठी आम्ही हायर करणार आहे त्या स्किल्स तुमच्याकडे आहे का नाही हे कळणं पण ते इम्पॉर्टंट आहे. सो स्किल्स लाईक मी डेव्हलपमेंटच्या रोलसाठी दिला होता, माझी ऑलरेडी इंटर्नशिप चालू होती. सो माझ्या ज्या स्किल्स होत्या मी तिथे मेन्शन नव्हत्या केलेल्या, तरी पण मग सरांना सांगताना मी सांगितलं की माझं फ्रंट एंडवरती असं काम मी केलेलं आहे आणि प्लस बॅक एंडवरती असं काम केलेलं आहे. सो सरांना एवढंच कळलं की ॲटलिस्ट नॉलेज आहे. सो ठीक आहे. बट मग त्यांनी सांगितलं की रिझ्यूममध्ये इम्प्रूव्ह कर
आणि ह्याच ज्या काही चुका होत्या ना त्या सगळ्यांच्या घडलेल्या होत्या, की तो विषय वेगळा होता की काही मी काहीच बोलले नाही समोर जाऊन, किंवा काही खूप जास्त बडबड करत असले आणि काहींचा काहीच रिस्पॉन्स नव्हता. सो बस की त्या चुका आपण परत करू नये त्यासाठी ह्या ज्या गोष्टी होत्या त्या घेतलेल्या होत्या. कारण की आता सगळ्यांनाच माहिती आहे मार्च नंतर सगळ्यांचे प्लेसमेंट सेल ॲक्टिव्ह होणं स्टार्ट होईल आणि सगळ्यांचे इंटरव्ह्यूज ॲटलीस्ट कंपनीज येणं स्टार्ट होतात. आमच्या कॉलेजमध्ये तरी जसं सिनियर्सचं म्हणणं आलं आहे की कंपनीज येणं स्टार्ट होतात मार्चपासून. सो प्रिपेअर होण्यासाठी आम्हाला कॉलेजवाल्यांनी ॲटलीस्ट 5 मंथ्सचा टाईम दिला की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तेवढ्यात तुम्ही ह्या ज्या चुका आहेत त्यांना ओव्हरकम करा आणि जे तुमचे वीक पॉईंट्स आहेत त्यांना इम्प्रूव्ह करा, त्यांना स्ट्रॉंग बनवा. सो अशा काही चुका होत्या आणि जर का अजून तुमच्याकडे काही इम्प्रूव्हमेंटचे पॉईंट्स असतील तर प्लीज मला सजेस्ट करा.